नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यूपॉन्ट स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विठ्ठल नगर पंढरपूर या ठिकाणी आलेले आहोत आणि साक्षात पांडुरंगाची सेवा करणारे पुजारी महेश पुजारी यांच्या घरी जाऊन विद्या वहिनींना भेटणार आहोत. त्या संपूर्ण कुटुंबाला बोलतं करूया. चला भेटूया पुजारी कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा घेताय. दोन वाती एक ज्योती, हा. दोन वाती एक ज्योती, महेशराव माझे जीवनसाथी. काय सांगता? बर. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर आहेत. नमस्कार सासूबाई, नमस्कार सासरे, नमस्कार. तिथं चुलत सासूबाई आहेत. हो हो हा माझा मुलगा आहे. बर जाऊबाई, बर. दीर आहेत. नमस्कार. तिथं चुलत सासरे आहेत. बर बर. माझे मोठे दीर आहेत. नमस्कार. हे सगळे मैत्रिणी आहेत. हो का सगळे? हो. वा. आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत लगेचच. कसं वाटतंय आज? खूप छान वाटतं. कशाबद्दल? तुम्ही आला पण. यांचे चेहरे का प्रसन्न आहेत माहितीये का तुम्हाला? का सांगा? आज शो आहे तुमचा, तुम्ही आला आहात, कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, पुन्हा आनंदित. नाही, आज त्यांना बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लपवलेल्या बाहेर पडणार आहेत. बरं मला सांगा तुमचं बालपण कुठलं? चडचण, कर्नाटक. कर्नाटकात आहे? कर्नाटकात. हो. बरं बरं. तुमचं बालपण? पंढरपूरच. आपण काय करता? मंदिरामध्ये पुजारी म्हणून आहे कार्यरत. किती वर्ष पांडुरंगाची सेवा करता? आता 21वे वर्ष चालू आहे. 21वं वर्ष. बघितलं? आणि थेट होम मिनिस्टरचा कॅमेरा 21व्या वर्षी तुमच्या घरी. बरोबर. माऊली, हा रुमाल रुकवातात आणलाय का कर्नाटकवरून? असते कधी आईने दिलेली असते भेट. तुमच्या घरी कोण कोण होतं माहेरी? आई वडील, तिघी बहिणी होतो आम्ही, माझा भाऊ. तुमच्या घरात किती जण? आई वडील, काका काकू, एक भाऊ, भावाची मिसेस, 2 मुलं, मिसेस. मग मला सांगा तुमची भेट कुठे झाली? लग्नात. कोणाच्या? आधी नाही. कोणाच्या लग्नात भेटली? तुमच्याच. पण मला सांगा बघण्याचा वगैरे बघण्याचा कार्यक्रम झाला. झाला? तुम्हाला कोणी सांगितलं तिकडे मुलगी आहे म्हणून? आमचे भाऊ प्रसादजी. नमस्कार. त्यांनीच जुळवलं लग्न. त्यांनी जुळवलं. लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष पूर्ण झाली. काय तारीख हो लग्नाची? 2 मे 2013. 5 वर्ष कशी साथ दिली या भाऊनी? खूप छान दिली साथ. हो हो. माऊली, तुम्ही ते घर सोडून इकडे आला. इकडचं कोणी ओळखीचं नसेल ना तेव्हा. या 5 वर्षात या कुटुंबात कसा गेले तुमची? खूप छान. म्हणजे असं मला वाटलंच नाही मी सासरे आहे, माहेरी असल्यासारखं. हो का? सांगा तुमच्या सासरच्यांबद्दल सांगा. खूप छान आहेत सगळे, मला समजून घेते. आता कोणाची आठवण येते? आई वडील. आईची आठवण आली की डोळ्यात पाणी येणारच. म्हणून माऊली मी म्हटलं होतं द्या तो रुकवा. द्या. आई बाबा कुठे असतात? शेतात आहेत, ते काम करतात. तुम्ही कधी टीव्हीवर तर बोललेल्या नाहीये, बरोबर की नाही? या कॅमेऱ्यात बघा. आणि आई बाबा जेव्हा कार्यक्रम बघतील तेव्हा माझा नमस्कार त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवाल सांगा? आई बाबा, तुम्हाला माझा नमस्कार आणि आदेश पांडेकरांचा नमस्कार. तिकडे पण असंच बोलतात? नाही, कन्नड बरं. आणि बोलते हेच पण. कानडीतनं कसं सांगाल? सांगा. ಪಪ್ಪ ಮಮ್ಮಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ಮತ್ತು ಆದೇಶ್ ಮಂಡ್ಯಕರ್ ಅವರಿಂದ ನಮಸ್ಕಾರಗಳು. माझ्याबद्दल बरं सांगितलं ना.
मला तुम्हाला विचारायचं, चांगली साथ तर दिलीच माऊलीने, मला या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे हो? का हसला? मी कधी रागवत नाही म्हणलं मला. मग नाही रागवत ना? नाही रागवते रोज रोज नाही एक वेळ कधी. विठ्ठलाची आरती चुकेल पण रागावलं चुकत नाही. पांडुरंगाची सेवा करणारं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये आता आनंद देण्याचा हा क्षण माझ्यासारख्या भाग्यवंताला मिळतोय, अजून काय पाहिजे. किती छान. बरं माऊली, भविष्यात काय करायची इच्छा आहे तुमची? मला मी ड्रेस शिवते, मला खूप मोठा त्याच्यामध्ये दुकान टाकून प्रगती करायचं मला. पांडुरंगाच्या चरणी मागणं करतो, लवकरात लवकर ही इच्छा पूर्ण कर. हा, मोठा व्यवसाय सुरू हो. करायचा आहे तुम्हाला. तुमची काय इच्छा आहे, भविष्यात काय करायची? नाही, आयाशी सेवा अखंडित राहू दे, बस झालं. ह्याची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा, हो की नाही? या वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तुमचा उजवा पाय का थरथरायला लागला लगेच? साधा एक प्रश्न विचारला तरी पाय थरथरतो तुमचा. बरं वहिनी, या कुटुंबाबद्दल सांगा तुमच्या. सगळे खूप छान आहेत, मला समजून घेतात, कधीच कुणी रागवत नाहीत मला. नाही. नाही सासूबाई नाही रागवत. नाही, कुठल्या सासूबाई? हे सासरे आहे, सासूबाई नमस्कार. आणि सासरे? तेच आहे. नमस्कार नमस्कार. दोघेही नाही, कधी रागवत नाहीत नाही. तुमच्यावर, हो की नाही? हो पण जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला टेन्शन होतं ना, हो. एवढ्या लांब येणार, हो कसं होणार, हो बरोबर? हो पण आता सगळं व्यवस्थित हो. आहे. पांडुरंगाच्या चरणी मागणं करतो, जे जे या माऊलीच्या मनात आहे ते सगळं पूर्ण कर आणि सगळ्यांच्या घरात नेहमी आनंद नांदू दे. आता एक खेळ आहे छोटासा, 1 मिनिटाची वेळ सुरू झाल्यानंतर आतमध्ये जायचं. मी पहिलं वाक्य सांगणार, त्या वाक्यामध्ये ते ठिकाण दडलेलं आहे, इथून निघायचं आणि एका चिठ्ठीकडे दुसरी चिठ्ठी, दुसऱ्या चिठ्ठीकडे तिसरी चिठ्ठी, असं करून तुमच्या घरात असलेली चांदीची अन्नपूर्णा ती घेऊन इथे यायची. बघूया चांदीची सगळी बक्षिसं या माऊलीला या वारीच्या दरम्यान मिळणार का. आणि बघूया कुठे असणार. पहिली चिठ्ठी, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. वेळ सुरू झाली. चला 1 मिनिट आहे, लवकर. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सर सल सलामत तो पगडी 50. सर सलामत तो पगडी 50. ओरडून सांगा ना. तुळस वंदवी तुळस. 30 सेकंद झाली. 30. अभिनंदन वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. ही चांदीची तुळसही तुमच्याकडे आली. अभिनंदन. आणि या तुळशीत असलेली ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा 10 सेकंद बाकी असताना वहिनीला मिळाली. वहिनी अभिनंदन. आणि वहिनीला मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हे आरोप केलेत बघू. जेवण कमी करता, आरोप मान्य आहे? नाही. तुम्हाला पटकन राग येतो, हो हा आरोप मान्य आहे? हो तुम्हाला मान्य आहे? हो. ह्या चिडल्या आणि नाही चिडल्या तरी तुम्ही हसतच असता का? पुढचा आरोप बघूया. चला, एकाचीच जास्त नको. हा, ती कोणीतरी राग काढलाय वहिनी तुमच्यावर. बोलू? हो सकाळी लवकर उठत नाही, हा, त्याच्यानंतर काम हळूहळू करता, मुलांना रागावता, बरोबर आहे? हो. मान्य? बघा, आतापर्यंत सगळे आरोप तुम्ही मान्य करताय. पुढचा आरोप बघूया. मुलांना डब्यामध्ये फरसाण देता. नाही नाही अरे नाही. काय आरोप आहे तो तुमचे? शेजाऱ्यांनी जर केला असेल ना तर डबे काढून घेता वाटतं मुलांना. तुम्हाला कसं कळलं फरसाण देतात का काय नाही? आपल्या मुलांना फरसाण देता का हो? नाही. काय हो? नाही नाही. नाही ना, कोणाला तरी पाहिजे. चिडचिड फार करता, हा एक कॉमन आहे. बाहेर जाताना सांगून जात नाही. हा कोणाचा असेल आरोप? शेवटी जो वाचला तो. सासूबाई सासू. सासूबाई गायब. अरे म्हटलं इकडनं अदृश्य झाले की काय? आणि इकडनं अदृश्य व्हायचे आणि डायरेक्ट वारीत दिसायच्या नाही. बरं बरं, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, तुम्ही सांगा यांच्याबद्दल.
सर्व सेवा व्यवस्थित करतात सेवा मंदिरात. व्यवस्थित करतात. बरं, तुम्ही किती वर्ष मंदिरात मी 30 वर्ष झाल्यात. मंदिरात सेवा करत आहात? खूप छान वाटलं. काय सांगणार, आषाढीच्या दरम्यान लाखो भाविक या ठिकाणी येतात पांडुरंगाच्या दर्शनासाठी. काय कसं असतं वातावरण? जे विठ्ठलाला असं त्यांनी ते चांदडा विठ्ठला कर्नाटकातून इकडे आलेला आहे तो. हो हो त्याच्यामुळे ते कर्नाटकाला जास्त ती आहे प्रिय आहे विठोबा. होय होय. आणि कर्नाटकाचे जास्त भाविक येतात. इकडे म्हणजे दोन्हीकडनं आपण बघितलं तर महाराष्ट्रभरातून येणारे भाविक, कर्नाटकातून येणारे भाविक, हे सगळे भाविक या जास्त पांडुरंगा- भाविक आषाढीला सर्व प्रांतातून येतात. सर्व प्रांतातून येतात. मग तेव्हा कसं अगदी पंढरपूर भरून हो. गेलेलं असतं ना. हो ना. किती छान, किती तुम्हाला मस्त. म्हणजे आम्हाला काही क्षणांसाठी त्या मंदिरातल्या गाभाऱ्यात दर्शन घ्यायला मिळतं. तुम्ही तर पांडुरंगाच्या सेवेत कायम असता. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, हे जे सगळे आरोप केले, या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मान्य आहेत? हो. सगळे आरोप मान्य आहेत. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? चिडचिड करणार नाही. चिडचिड करणार नाही. उद्यापासून लवकर घरी यायला हरकत नाही तुम्हाला. ते म्हणतात इथे येण्यापेक्षा तिथं देवाची सेवा केलेली बरी. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते चिडचिड करतात जास्त, ते कमी केलं पाहिजे. हे नाही सांगितलं. काय हो, तुम्ही का चिडचिड करता? नाही, एवढी नाही करत. तिची चिडचिड ऐकूनच चिडचिड होती. तुम्ही काय अंताक्षरी खेळता की काय करा? वहिनीने स्वभावात कुठला बदल? फक्त चिडचिडच? हो ना. नाही, बाकी सगळं व्यवस्थित आहे. काय बाकी अडचण सगळं नाही. व्यवस्थित आहे. मी घरातल्या काही जणांशी बोलणार आहे काही क्षणात, पण त्याआधी वहिनी तुम्ही चित्र काढायची आहेत आणि या सगळ्यांनी मिळून ती ओळखायची आहेत. काढाल ना नीट? पहिलं तुम्हीच या, आव्हान तुमच्यासाठी. कुठलं काढताय? हे बोलायचं ना, चित्र काढायचं. बघा आता कोणी बोलू नका. त्यांना वाटतोय बैल. हा, त्यांना बैल वाटतोय. त्यांना वाटतोय बैल, पण तुम्ही काय काढलंय? बैलच काढला. बैल. किती छान. चला, हे पहिलं बक्षीस वहिनींना तुम्ही मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन. आणि त्यांचं अभिनंदन करत असताना तुम्हाला प्रार्थना, परत कधी चित्र काढू नका. ती काय वितळलेली आहे मेणबत्ती? इथे मी चटई घालून पडू का थोडा वेळ? अर्धा तास? 10 9 8 7 जवळ आलेत. हा, कोण? हे निरांजन होतं, कळलं का तुम्हाला? नाही, ह्याला निरांजन म्हणा. माऊली, अभिनंदन. हे घ्या, 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. मी खरं मगाशी मिस्टरांना सांगितलं होतं इथून पुढे एकही चित्र काढू नका, पण यानंतरचं चित्र काढून वहिनींना बक्षीस मिळवून देणार का मला बघायचंय. या इकडे. झालं तुमचं? अजून एक काढायचं आहे? काढा. थांबा, बोल नका, थांबा. हा, जमतंय. सूर्यफूल कोण बोललं होतं? त्याला घेऊनच जातो चंद्रभागेत. हा, थांबा, अजून काहीतरी काढतायत. थांबा. थांबा, 1 मिनिट. हा, काय? हँड फॅन. बर, हँड फॅन. अजून? हा, भिरभिर.
ते भिरभिर आहे की नाही माहिती नाही, पण चित्र बघून मी भिरभिरलो. 10, 9 जवळ आलाय. 3, 4, 5, 6. सांगितले ते सांगितले सर. 1 मिनिट, हे ठीक आहे. हे काय आहे? बोट आहे कृष्णाचं. ते बोट आहे, बोट. देवा, साक्षात बोटच इकडे दिसलं. वहिनीना 1000 रुपये तुम्ही मिळवून दिलेत त्याबद्दल अभिनंदन. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. ते 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. माईक सासूबाईंकडे द्या. काय व्यवस्थित आहे सून. एकदम चांगली आहे? हा, एकदम चांगली आहे. एकदम त्रास देत नाही, काही नाही. ऐकते सगळं आम्ही सांगितलेलं आहे. सगळं ऐकते. सगळं ऐकते. म्हणजे तुम्ही समाधानी आहात? हा, हो ना? समाधानी आहे. लग्नानंतर मुलात काय बदल झाला का हो तुमच्या? बदल झाले, थोडं चिडचिड करतो एवढंच आमच्यावर. हा, मुली बायकोवर, माझ्यावर. होय. हो, सांगितलं जरा मोठ्यांदा बोलतो. आज उद्यापासून बदलणार. हा. कुठला बदल करणार हो उद्यापासून? नाही चिडचिड करणार. नक्की. धन्यवाद. बरं, अजून कोण बोलणार आहे? मनमिळावू आहे, बरं. सगळ्यांचं ऐकती, हा. माझी पण खूप सेवा करती. बरं बरं. जेवायला ताट आणून देते, पाणी आणून देते, जागेवर बस ताटात काय असतं की नाही? असतं ना, भरलेलं ताट असतं अच्छा, ना. मग हे बोला ना, भरलेलं ताट आणून देते. लोकांना वाटेल स्वतः जेवती आणि ताट आणून देते. सेवा करती भरपूर. मी खुश आहात तुम्ही? समाधानी? हो, समाधानी. व्हेरी गुड. अजून कोण बोलणार आहे शेजाऱ्यांपैकी कोणी? मला पुजाऱ्यांबद्दल बोलायचं होतं. मंदिरामध्ये ज्या दिवशी विठ्ठलाला अलंकार असतात तर त्या पूजेचा मान ह्यांच्याकडे असतो आणि हे खूप सुंदर पद्धतीने विठ्ठलाला अलंकार चढवतात. चंदनउटी पूजा जरी असेल तरी हे चंदनउटी पण खूप सुंदर लावतात देवाला. किती छान. थँक्यू. खूप चांगलं काम करता, हो की नाही? व्हेरी गुड. आता यानंतर तुम्हाला विचारतो दोघांना पटकन एक शेवटचा प्रश्न. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? सगळ्यांचीच मागेन. सगळ्यांचीच. का हो? कळत ना कळत काही चूक झालेला असेल तर माफ करा. आणि तुम्ही हो? मी सगळ्यांची वागे. नक्की. कशासाठी? काही चुकलं चुकलं असेल, कुणाला चिडून बोललो असेल. भविष्यात संधी मिळाली तर वहिनींसाठी कुठली गोष्ट करण्याची इच्छा आहे? तिची इच्छा आहे मोठं उद्योग करायला. तिला शिवण क्लासची आवड आहे. तिला मोठं म्हणजे टाकायचं दुकान, त्याला मदत करेल. पांडुरंगाच्या चरणी या निमित्तानं या वाक्यानंतर आपण मागणं करूया की लवकरच तथास्तु असं त्यांनी म्हणावं आणि ते लवकरात लवकर छान त्यांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा, या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे हे पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी मागणं करतो. आणि झी मराठीकडून आधी पांडुरंग आपल्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे त्यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. मग सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.